उरलेत अवघे काही तास. नमस्कार मित्रांनो. भूमी अभिलेख. महाराष्ट्र शासन अधीक्षक भूमी अभिलेख देवळी, उप अधीक्षक. भूसंपादन मोजणी नोटीस. भूसंपादन मोजणी अर्ज क्रमांक, जावक क्रमांक, दिनांक, प्रति. यांच्याकडील भूसंपादन प्रकरण या कार्यालयास प्राप्त झालेले आहे. प्रकरणी खाली नमूद तारखे दिवशी संयुक्त मोजणी केली जाणार आहे. खाडाखोड करून इथं 3/4/2025 म्हणजे आज 2/4/2025 आहे. तर उद्या आज समजा 8:40 झालेले आहेत. अवघ्या 24-25 तासात मोजणी सुरू होणार आहे. तर मोजणीचा प्रकार भूसंपादन, कालावधी नियमित, देवळी, करमळापूर, सर्वे नंबर, गट नंबर 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 7 सर्वे नंबरची गटांची मोजणी होणार आहे. सदर दिवशी आपण किंवा आपले प्रतिनिधी यांच्या मार्फत सकाळी ठीक 9:30 वाजता म्हणजे 24 तास आणि 50 मिनिट राहिलेले आहेत. नंतर भूकरमापकासोबत भूसंपादन करावयाच्या गट सर्वे नंबरमध्ये जाऊन प्रत्यक्ष सीमांकन दाखवावे. तसेच काम संपेपर्यंत हजर राहून संयुक्त मोजणी कामी लागणारी मदत म्हणजे 4 निशाणदार मजूर, उंच काठ्या, छत्री, चुना देऊन मदत पुरवावी. आपल्याकडून अगर आपण गैरहजर राहिल्यास आपणास संयुक्त मोजणीची गरज नाही असे समजून प्रकरण बिना कार्यवाही निकाली काढण्यात येईल व पुन्हा मोजणी फी भरल्याशिवाय मोजणी काम हाती घेतले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी, कळावे. 4 निशाणदार मजूर, उंच काठ्या, छत्री, चुना घेऊन मदत पुरवावी. मोजणी करणार कर्मचारी नाव दिलेलं आहे. मोजणी करणाऱ्या कर्मचारी यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे. प्रति. ठीक आहे. करमळापूर देवळी वर्धाकरांचे खूप खूप अभिनंदन. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे 4 निशाणदार असतील, उंच काठ्या असतील, छत्री असेल उन्हामुळं, किंवा चुना लावलेले दगड असतील, जे काही त्यांनी साहित्य सांगितलेलं आहे. 4 निशाणदार मजूर, उंच काठ्या, छत्री, चुना, ठीक आहे, घेऊन कामात मदत करावी. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ह्या संयुक्त मोजणीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्यासाठी दक्षता म्हणून आपण एक काम करू शकता की आता किती हार्डली 7-8 गट आहेत वेगवेगळे, 2, 4, 7. तर ज्याला फेसबुक लाईव्ह जमेल त्याला फेसबुक लाईव्ह, ज्याला यूट्यूब लाईव्ह जमेल त्याला यूट्यूब लाईव्ह,
जास्तीत जास्त फोटो, व्हिडिओ जे काय आहे तर ते आमच्यापर्यंत क्लिअर पोचवायचा प्रयत्न करा आणि प्रशासनाकडून ड्रोनची परवानगी घेऊन ड्रोनवाल्याला देखील पाचारण करा, जेणेकरून कोणी काहीही पुटपुटलं तरी ते आपल्याकडं पुरावा दाखल राहिला पाहिजे. लक्षात आलं का? लाखो करोडोंच्या खेळामध्ये चुराडा देखील तेवढ्याच रकमेचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळं काही हजारांकडं पाहू नका, ठीक आहे? अन्यथा भविष्यामध्ये जे काही हाल अपेष्टा सहन करावे लागतील तर ह्याची जिम्मेदारी सर्वस्वी आपणा स्वतःची असेल, गहाळ गाफील आणि फाजील आत्मविश्वास दाखवल्याबद्दल. परत एकदा करमाळापूर, तालुका देवळी, जिल्हा वर्धा येथील गटधारकांचं खूप खूप अभिनंदन. मोजणीसाठी अवघे 25 तास राहिलेले आहेत. 4 निशाणदार असतील, उंच काठ्या असतील, छत्री असेल किंवा चुना असेल तर हे घेऊन मदत करा, असं आवाहन भूमी अभिलेखच्या तत्सम अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्याला फेसबुक लाईव्ह जमेल त्यांनी फेसबुक लाईव्ह करा, ज्याला यूट्यूब लाईव्ह जमेल त्यांनी यूट्यूब लाईव्ह करा. जेवढे जास्तीत जास्त फोटो काढता येतील, जेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवता येतील ते आपल्या व्हॉट्सअप नंबर 9307616630 वरती पाठवा. त्या मोजणी अहवालाचे फोटो घ्या, मगच सही करा. लक्षात आलं का? सगळ्यात मेन भ्रष्टाचार हा जॉईंट मेजरमेंट शीटमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला दाखवताना एक कॉपी असते, ऑफिसला सबमिट करताना वेगळी कॉपी असण्याची आणि वरती प्राधिकरणाकडं, प्रशासनाकडं पाठवण्यासाठी वेगळी कॉपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लक्षात आलं का? तर आपण काही चोरी करत नाही आहे, दरोडा टाकत नाही आहे. आपण फक्त पूर्ण कारवाईमध्ये पारदर्शकता असावी म्हणून आपला 8 तास उद्याच असणं करमाळपूरकर महत्त्वाचं हे नाही. 7 गट आहेत का तर आपला 8 तास असणं आवश्यक आहे. तसेच आपल्या पोलीस प्रशासनाकडून ड्रोन उडवायची परवानगी घ्या आणि ड्रोनवाल्याला पाचारण करा. 7 गटामध्ये एक दिवसभर समजा लागेल तिथं, तर पहा त्याचं किती, तो 1,500 पासून त्याची जी काही फीस असेल 3,500, 7,000, 10,000 तर सगळे थोडं कॉन्ट्रीब्युशन करून ड्रोनवाल्याला पाचारण करा. त्या अगोदर आज ताबडतोब आणि किंवा भविष्यात ज्यांची कोणाची तारीख आहे तर त्यांनी आगाऊ परवानग्या घेऊन ठेवा. आदल्या दिवशी घ्या, कारण तुम्हाला कन्फर्म होईल की नेमकं मोजणी आहे का नाही. कारण त्याबद्दल देखील मी वेळोवेळी शंका व्यक्त करत आहे की स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहीर प्रकटनाद्वारे प्रसिद्धी केलेली असेल तरच संयुक्त मोजणी अभिप्रेत आहे का, हा देखील माझा प्रश्न आहे. त्याला मी राजकीय डाव संविधानिक पेच किंवा संविधानिक डाव राजकीय पेच असं एक मार्मिक शीर्षक देऊन काल देखील लाईव्ह केलेलं आहे. असो, सतर्क राहा, जागरूक राहा. आलं लक्षात? मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मनोज, मुक्काम पोस्ट जवळानी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव, पिनकोड 413504, प्रस्तावित सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे बाधित लाभार्थी गाव येथील एक सुजाण नागरिक म्हणून गेली 3-3.5 वर्ष सतत हे प्रचार प्रसार आणि प्रबोधनाचे, जनजागृतीचे काम करत आहे. या कामाबद्दल आर्थिक पाठबळ म्हणून आपली मदत हवी आहे, तर ती आपण फोनपे
किंवा Google Peद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. 9421340948 वरती. आणि जे काय आहे आता उद्याच्या संयुक्त मोजणीचं समजा जे दृकश्राव्य माध्यमातले पुरावे आहेत ते प्रसिद्ध करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप नंबर 9307616630 930-761-6630 आपला व्हिडिओ आपला चॅनल या उपक्रमाद्वारे आम्हास कळवा. आम्ही जनजागृतीसाठी जनितार्थ ते प्रसिद्ध करू, त्याबद्दल निश्चित राहावे. फोनपे Google Peसाठी 9421340948. तसेच सुधारित आवृत्तीचं आपण नाही का Google लोकेशनप्रमाणे गटधारकांना ती माहिती पुरवत आहोत. तर त्यांनी देखील सुधारित आवृत्तीच्या काही शंका कुशंका असतील तर आपलं वैयक्तिक Google लोकेशन पाठवून स्क्रीनशॉट घ्यायचा तुमच्या लोकेशनचा आणि तुमच्या क्षेत्राला डिमार्केशन म्हणजे असं पेन वापरून डिजिटल डिमार्केशन करायचं. मी व्हिडिओ त्या शिक्षणासाठीच पाठवत आहे. आणि मग आम्ही इकडं क्रॉस व्हेरीफाय करून म्हणजे काय म्हणतो त्याला पडताळणी करून तुम्हाला तुमचं अपेक्षित क्षेत्र जाणार आहे किंवा नाही आणि जाणार असलं तरी किती जाण्याची शक्यता आहे ते पाठवू. धन्यवाद. उद्या सतर्क राहा. परत एकदा करमाळपूर तालुका देवळी जिल्हा वर्धा उरले तावगे 24 तास आणि 41 मिनिट. संयुक्त मोजणीसाठी 4 निशाणदार असतील, उंच काठ्या असतील, चुना असेल, छत्री असेल घेऊन मदत पुरवावी असं आवाहन प्रशासन प्राधिकरणातर्फे भूमी अभिलेखने केलेलं आहे. राहिली गोष्ट आमच्या या कार्यास आर्थिक पाठबळ म्हणून फोनपे Google Peद्वारे आपण आपली सहयोग राशी पोचवू शकता. 9421340948 वरती 9421340948 वरती. तसेच आपला व्हिडिओ आपला चॅनल याच्यावरती प्रसारित करण्यासाठी फोटो व्हिडिओ पाठवू शकता तुम्ही. व्हॉट्सअप नंबर 930-761-6630 9307616630. जे काही शंका कुशंका असतील कमेंटमध्ये नक्की लिहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. पण आपला जो काही अभिप्राय आहे व्हिडिओ कशाचाही निगडीत असू द्या, अभिप्राय आपला कमेंटमध्ये निश्चित कळवा. आमच्यासाठी तो अनमोल मार्गदर्शक ठरतो. राहिली गोष्ट चॅनल एवढं व्हायरल होत आहे, जुने असतील नवीन असतील कळत नकळत जे कोणी असतील तर सर्वांचं फार फार स्वागत आहे, अभिनंदन आहे, आभार आहे आणि सगळ्यांना शुभेच्छा. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या प्रकारे शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी आणि जमीन मालक या व्याख्येशी संलग्न आहे. जरी आपला प्रत्यक्ष संबंध आला नाही आला तरी कृपया बाधित लाभार्थी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3000च्या आसपास किलोमीटरचं हे चालू आहे आणि त्याचा इम्पॅक्ट 150 किलोमीटरपर्यंत राहणार आहे. म्हणजे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र आता या बफर झोनमध्ये आलेला आहे एक्सप्रेसवेच्या. तर कृपया जास्तीत जास्त स्थानिक पातळीवरती समाज माध्यमांवरती आपलं हे व्हायरल करावं. शॉर्ट्समध्ये जा, व्हिडिओजमध्ये जा, लाईव्हजमध्ये जा, जे कुठलं आपणास हे वाटेल किंवा कमेंटमध्ये लिहा. तसा डेडिकेटेड व्हिडिओ आम्ही फरमाईशानंतर बनवू आणि ताबडतोब पाठवू, जेणेकरून फ्रेश तुम्हाला स्टेटस अवगत होईल आणि तो तिथं स्थानिकला व्हायरल करायस मदत होईल.